तर नमस्कार मित्रांनो. तर आता ऍक्च्युली इथं आपाचं काहीतरी प्रश्न इथं मसाला चालू केलाय त्याबद्दल तिकडं कढई वगैरे काय काय आणलंय तुम्हाला समजा सामान मी दाखवतो. आणि मी चाललो आहे आता आमच्या गावाकडे तिकडं करमाळ्या पुढे 20 किलोमीटर आहे. कारण तिथं आज पूर्ण आपली टीम येणार आहे आणि काहीतरी नवीन काहीतरी आपल्याला करायचंय. त्यासाठी पांडू पूजा पुढे गेलेले. पांडू सकाळ सकाळ घरी आलता. चल बावड्या म्हणलं मला काय गाडी जमणार नाही, मी मोटरसायकलवर पाठीमागणी येतो. तर माझी पूर्ण तयारी झाली. तिथून मी निघालोय. पण ऍक्च्युली इथं घरात आल्या आपाने घातला थोडासा गोंधळ. आपा झाल्यात नाराज. तर आपा का नाराज झाल्या ती कशामुळं काय ती बघूया आपण. पण तिथं गेल्यानंतर आपण काय करणार आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. आणि तिथं कोण कोण आले काय हे आहे आपलं तुम्हाला सांगतो. छोटंसं आपलं ऑफिस. आणि इथं ऑफिसमध्ये इथं पाडून ठेवली कढई. आणि इथं काय काय ही खाली बसा काय म्हणणं आहे तुमचं? खाली बसा. काय बस मला लाडी गोडी लावतात सावरत्यात. रात्रीने डावा आणला तरी खाल्ला नाही, मागायला दिला का? परवा दिवशी कडे आणली काल. काल आणले हे लगे अंग फुगवलं की सवर्णीने लगे असं केलं ना. असा पदर घेतला मग मी कापड गाडीत म्हणलं का लय रुबाब करायला लागले काय का तुझ्या नावाने माशाला काढला म्हणून आई साहेब का माझ्या नावाला काय झालं म्हणलं. साहेब म्हणून काढा की म्हणलं मसाला. आपाचं म्हणणं आहे की मी काय तुमच्यासाठी केलंय का नाही सांगा. म्हणलं केलंय की तुम्ही बरंच केलंय की. मग तिच्याच नावचं आईच्याच नावाचं करताय, आईचं स्टिकर छापताय, आई साहेब मसाला काळा मसाला म्हणून. मग तसं आपासाहेब मसाला टाका की. आपासाहेब म्हणून तुम्ही टाका की. तर म्हणलं आता ती पांडूला सांगा म्हणलं, कारण की ती काय लय अवघड आहे म्हणलं. तर रुसल्यात आपा भांडत्यात काय. मग माझं काय म्हणणं आहे, हाय केलं ना त्याच्या नावाने ते आई साहेब मसाला छापलं तर छापून द्यायची ती पोस्टर का काय. तर त्या पांडूला सांग म्हणा त्या कमीत कमी ह्या कडेवर तरी माझं नाव टाकी तिथं होय. टाकू की नाही म्हणले होय तुम्हाला. तर आपाचं म्हणणं आहे की आई साहेब म्हणून तुम्ही मसाला चालू केलाय तर तिच्याच नावाने केलाय. माझं कुठंतरी काहीतरी झालं पाहिजे. तर आपण म्हणतात त्याच्यावर आता ह्या डब्यावर टाकायचं का? आता डबाचा अंदाज कशाला. आता ह्या डब्यात काय करायचंय ते मसाला ही कृष्णाला आणलेला दिसतोय डबा. ह्यात ही काय आणले ही दोन कशाला आणल्यात काढा बरं बाहेर. एक त्या हिला द्यायचं गावठी पूनम होय. असं झारे आणला बघितलं का असं ही मिरच्या हलवण्यासाठी गावठी पूनमला द्यायचं आहे. हे असं दोन आणले आपल्याला हे बघितलं का. हे असं आणलं. आणि ह्यात काय आणलंय काय कॅरी बॅग आहे सगळं घेऊन आल्या ती. आणि माझ्या नावाने काढला नाही. मी नाराज 2-3 दिवस झाले. कॅरी बॅग आणले काय आणलंय कोणा म्हणजे ही पार्सलच्या कॅरी बॅग आहे मित्रांनो. ह्याला तुम्हाला गावठी पूनम पैसे मी पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवलंय. हे असं वर स्टिकर असते का चिकटपट्टी काढायची चमकते आणि असं चिटकवायचं. आणि ह्यामध्ये आपला 2 कॅरी बॅग मध्ये मसाला असा तो असा नका. ह्याच्यात ही पिशवी आणल्या किलोच्या आणि 2 किलोच्या. काय आणलंय दाखवा त्यात काय उलताना आणलंय. उलताना एक आणलंय असं. पण हे मला त्यांनी सांगितलं पण नाही. हे आणलंय चाकू पिकू. आता चाकूनी मसाला कापायचा आहे काय ते असतंय चाकूने. ह्यात काय आणलंय ह्यात दुसऱ्या पिशव्या त्या. आणि ही कढई अशी आणली. शंभू दाखव कढई. कडे जाऊ पण त्याला सांग कडेवर माझं नाव टाकायचंय तुमचं नाव. ही अशी कढई आहे बघा. ही अशी एवढी मोठी कढई अशी मिरच्या ही करा. चांगलं खालनं नाव टाक म्हणजे कसं आहे ते मसाला वाचताना नाव तरी जळलं पाहिजे माझं. खालनं नाव टाकल्यावर मग तुम्हाला त्याला उब लागले तर ही होऊन जाईल की समजा. काय होतंय जाऊ दे मग. आता काय करतो तिथं त्या पोस्टरवर नाव टाकलं माझं ह्याच्यावर नाव टाका कढईवर खालनं. काय करायचं शंभू तू आज ती कढई घेऊन जा. शंभू ऐक कढई घेऊन जा. आणि तसलं ती गाडीवर स्टिकर लावतात ना रेडीमेड वाल्याचं तसल्या लाल अक्षरात असं आपाचं नाव टाक. म्हणजे एका जाळा जळून गेलं पाहिजे. अर्ध तसल्या ज्याने मशीनवर टाका की नाव टिकरच लावता त्याला. नाही तर मग तिथं आई साहेब नाव टाकलंय ना त्याच्या खाली आप्पासाहेब म्हणून टाक. 2 नावाने मसाला असतात का? आई साहेब मालक म्हणायचं. ही बघा बघितलं कसा खेळ आहे आमच्या घरी. आई साहेब मालक म्हणायचं. आई साहेब आणि आप्पासाहेब. आता 2 नावाने कुठला मसाला. हे काम करू आपण. ऐका तू आता फायनल चालू केला ना आई साहेब. मी दुसरं काहीतरी कुरवड्या काहीतरी चालू करतो. तुमच्या काय बाय कुरवड्या करायला काय का बोलतोय तू बिला का. कमीत कमी बॉब्याचं तरी सांग की. बाबी केली ना त्याच्यावर तुमचं टाकतो आप्पासाहेब बाबी म्हणून. आप्पासाहेब बाबी राईट. आप्पासाहेब बाबी.
आणि ते समजा लहान मुलांना खायला ऑल महाराष्ट्रामध्ये आपण पार्सल करूया बस का. हा जमतंय. कढईवर माझं नाव टाक मशीन. कढईवर मशीनने ती कढई बसून का मशीन. नाही तसली मशीन नसते होय ती. दरा बरं पलीकडे दरा काय कढई या हे बघा हे नाव टाक. इथं नाव टाकायचं आपासाहेब मसाला. आपासाहेब मसाला कढई म्हण. आपासाहेब मसाला कढई. कढई नाही मसाला ही ती आई साहेबाचा मसाला झाला. कढई माझी आपाची. बर ठीक आहे जमतंय. काय करायचं शंभर आपासाहेब. आपासाहेब तू आज कढई घेऊन आपासाहेबाची कढई घेऊन चौका मसाला आई साहेब. मसाला आई साहेब आपासाहेबाची कढई. जमतंय काय नाही अडचण. तर हे असं सामान आणलं. कढई कुठं जायची तेव्हा त्या पोस्टरला. कढई घरीच राहायची. चलो ना काय नाही एखाद्या पॉकेट मध्ये कढई पण घालून कोणातरी घरीच पाठवू आपण आणि परत माघार बोलून घेऊ. पूनमच्या घरी चुकून कढई आली म्हणायचं. चुकून तुमच्याच घरी कढई आली राव मसाला पाठवा सोडून माघारी पाठव. आता काय करावा. बरं असो मित्रांनो. तर विषय असा आहे की आपली टीम तिथं का गेली. तर विषय असा घेतलाय आम्ही की तुम्हाला कसं वाटतंय की काय करायचं आपल्याला. आपलं म्हातारा आपा माहिती आहे तुम्हाला वेब सिरीजमध्ये. परत जे टॉकीजला जाऊन आलेलं सोयन जे वाद्य गायक वगैरे त्यांच्या डीजे रिदम वगैरे समद वाद्य आहेत ते. परत त्याला 1-2 मुली आणि 1-2 रील स्टार आणि आपली टीम वाघमार कुटुंब ह्यातले पांडव मी असं आपण सारे मिळून एक नाटक तयार करणार आहे. असं नाटक की जबरदस्त 2 तासात शो असन तो. आणि तो शो केल्यानंतर ते शो आपण प्रत्येक तालुक्यामध्ये एक मोठं सभागृह बघून तिथं आपण तो सादर करणार आहे. जेणेकरून कॉलेजची नवीन पिढी खळखळून हसन आणि आनंद घेईन असा आमचा विचार चालू. तर त्यावरती आज ठेवली आहे मीटिंग चर्चा. तर आम्ही तिकडनं 10 जण इकडे येण्यापेक्षा दोघंच आम्ही तिकडं गेलेलं सोपं असं समोरून आम्हाला कळलं म्हणजे सांगितलं. तर आपल्याच घरी मीटिंग ठेवून इथं समधी बोलायची. पण ॲक्च्युली इतक्या लांबून 100 किलोमीटरहून 8 जण इथं येण्यापेक्षा तुम्ही दोघं तिकडे या प्लीज म्हणले. तर आपण चाललो आहे तिकडं. पांडू गेलाय पुढं. पांडू तायपाशी थांबणार आहे. पूजाला सोडणार आहे तेवढंच. आणि प्रियंका वगैरे आहेत. ओम कृष्णा ही शाळेत गेले ती आपा बघतात घरचं. शंभू पण आज इथंच आहे. तिथं ही पांडू वगैरे गेले तर मी मागणं जाणार आहे. चर्चा करणार आहे कसं कन्सेप्ट असन काय असन. त्यामध्ये मी एक नाटक बसवणार आहे. तर मी स्वतः त्याचं लिखाण करणार आहे आणि त्याचं भाग एक नाटक 6 भागामध्ये रूपांतर होणार आहे. त्याचं कट 2 मिनिटाचं 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं असं त्याचं 6 भाग पडणार आहे. मग ही कट पडल्यानंतर त्यामध्ये काय असन पांडूची मिमिक्री असन आवाज असेल किंवा त्यांचं जोक असतील ही असं घालं त्याची एक सारांश काढायचं आहे. तर त्याचं लिखाण करायला मी चालू करतो आहे 2 दिवसात. तर हे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण त्याचा शो भरवणार आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल कसं वाटतंय. जी लोक आम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे त्यांना आम्हाला बघायचंच आहे रिअलमध्ये. त्यांना बघायला पण भेटत फोटो पण काढायला भेटतील. आम्हाला पण आनंद होईल आपल्या फॅमिलीला भेटण्यासाठी आणि तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो तुमच्या गावामध्ये. असं एक तरुण पिढीसाठी कॉलेजची मुलं वगैरे ह्यांच्यासाठी तर एकदम धमाल असेल ती. तर त्यासाठी मी चाललो या. तर त्याचं लिखाण मी आणि आप्पा करामते हे 2 जण करणार आहेत. आणि बरेच जण आपल्याकडं आलेले रील स्टार पण आणि मोठी टीम असेल आपली वाद्य वगैरे समजा जसे हास्य जत्रा बघतात तसा एक प्रकार आहे. तर त्यावरती आमचं चालू आहे. तर बघू काय सक्सेस होतं आहे. तुम्ही रिस्पॉन्स देताय का नाही. तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल मला सांग. तर आता मी चाललो या. पहिलं पण आम्ही कॉलेजला फेस्टिवल शिकवायचो 13वी BA FY ही जी होतं ते पूर्ण सिनियर कॉलेजला शिकवायचो फेस्टिवल मी आणि ते करामते आपा तो क्लासमेट आहे माझा. तर आम्ही तर ठीक आहे असो चाललो आहे आता आम्ही तिकडं. तर आज काय चर्चा होती आणि आपलं किती रिस्पॉन्स येतो कमेंटवर मी बघतो की तुमचं म्हणणं काय ह्याबद्दल. तर वेगळं काहीतरी प्रसिद्धी असो. आणि ही मसालासुद्धा चालू केलेला आहे पांडूने आईसाहेब म्हणून. त्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं कष्ट असेल जसं वेब सिरीजमध्ये घर एक भानगडे एक जसं कष्ट आहे तसं त्यामध्ये पण आमचं सर्वांचं कष्ट असेल. मिरच्यामध्ये
प्रियंका पूजा हे करतेला आई काय असेल ते भाजून कुठं आम्ही बाकीचं ऑर्डर करेन. त्याला पण बरोबर प्रतिसाद द्या आणि एकदम समजा वस्तू त्यामध्ये टाकणार. त्याचं स्पेशल ब्लॉग येते तुम्हाला. असो, बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्या. काय शंभू? हां, जाऊ का मग? जमतंय, ठीक आहे, निघालोय आता मी. जाऊ का? सांगितले शंभूला नाव टाकाय, सांगितले शंभूला. तिथलं माझं शर्ट ती जर्किंग दे. आता संध्याकाळी येणार आहे मी डायरेक्ट. लय काम आहे आज मला.